आज चैत्र कृष्ण दशमी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। काँग्रेस शिवसेना एक गट ठरवत स्थायी समितीवरील 9 सदस्यांची नावं गदारोळात जाहीर। मुंब्र्यात 4 दहशतवाद्यांना अटक आणि ॲडव्होकेट बिलाच्या विरोधात वकील वर्गाचा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। भारतीय जनता पक्षाच्या मदतीविना स्थायी समिती सभापती पद मिळवण्यासाठी अधीर झालेल्या शिवसेनेनं काल गदारोळातच स्थायी समिती सदस्यांची नावं जाहीर केली। स्थायी समितीवरती स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी शिवसेनेला 70 नगरसेवकांची गरज होती। शिवसेनेचे 67 आणि काँग्रेसचे 3 नगरसेवक एकत्र करून शिवसेनेचे 9 सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। काँग्रेसचे 2 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गटात सहभागी झाल्यानं शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 5 आणि भारतीय जनता पक्षाला 3 सदस्य निवडता येतील असा निर्णय कोकण विभागीय आयुक्तांनी दिला होता। या निर्णयाला शिवसेनेनं न्यायालयात आव्हान दिलं। काल दुपारी न्यायालयानं कोकण विभागीय आयुक्तांचा आदेश राखून ठेवण्याच्या सूचना दिल्या। या निर्णयाचा आधार घेत बहुमताच्या जोरावर स्थायी समिती सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली। स्थायी समिती सदस्यांच्या निवडीबाबत काही वाद असल्यास त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाला असल्याचा आधार घेत महापौरांनी स्थायी समितीमधील सदस्यांची पक्षनिहाय संख्या जाहीर केली। शिवसेना आणि काँग्रेसचा एक गट एकत्र असल्याचं सांगून शिवसेनेचे 9 सदस्य निवडल्याचं जाहीर केलं। यावरून बराच गदारोळ झाला। महापौर पक्षपातीपणे सभागृह चालवत असल्याचा आरोपही विरोधी पक्षांनी केला। शिवसेनेचे 9 सदस्य जाहीर झाल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या कुबड्यांशिवाय शिवसेनेचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला। मात्र यासाठीही बरीच न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता दिसत आहे। शासनानं ॲडव्होकेट्स बिलामध्ये केलेल्या बदलांविरोधात देशभरातील वकील वर्गानं आज आपला रोष प्रकट केला असून ठाणे न्यायालयातील वकिलांनीही याविरोधात न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून यामध्ये आपला सहभाग नोंदवला। ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या काल झालेल्या सर्वसाधारण बैठकीत कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला होता। शासनानं ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये सुचवलेले बदल अन्यायकारक आहेत। या विरोधात देशभरातील वकील वर्ग एकत्र आला असून आज या बदलांच्या एका प्रतीची होळी करून वकील वर्गानं आपला निषेध नोंदवला। देशात मोठा घातपात घडवण्यासाठी दहशतवाद्यांची साखळी तयार करणाऱ्या मुंब्र्यातील मुख्य सूत्रधारासह 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार आणि पंजाब ATSने केलेल्या संयुक्त कारवाईत इसिसचा मोठा कट उधळला गेलाय। एका पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली। मुंब्रा येथून अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार नजीम उर्फ उमर शमशाद शेख हा मूळचा उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील रहिवासी असून तो इसिसच्या वतीनं दहशतवादी कारवायांसाठी नवीन तरुणांना सहभागी करून घेण्याचं काम करत असे। त्यासाठी त्याने 10 ते 12 जणांचा एक गट बनवला होता। दहशतवादी संघटनेसाठी पैसे पुरवणे, त्यांची माहिती गोळा करणे तसंच अन्य सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम तो करायचा। मुंब्रा येथील देवरीपाडा येथील अक्रम मंझिल इमारतीत 3ऱ्या मजल्यावर तो भाड्यानं राहत होता। तो राहत असलेला फ्लॅट शेहशाद अख्तर यांच्या मालकीचा आहे। त्याच्यासोबत गुलफाम आणि उजैफा अब्रार हे 5 एप्रिलपासून राहावयास आले होते। हे दोघे आपले नातेवाईक असल्याची माहिती नदीम शेजाऱ्यांना देत असे। उमर या टोपण नावाने तो अन्य साथीदारांसोबत बोलत होता।
नजीमकडून 1,65,000ची रोकड आणि मोबाईल हस्तगत केल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. ठाणे अग्निशमन दलाच्या माध्यमातून नागरिकांना तत्पर सेवा मिळावी आणि कमीत कमी वेळात आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतकार्य करता येईल यासाठी ठाणे अग्निशमन दलामध्ये 5 क्विक रिस्पॉन्स व्हेकल आणि 1 कंट्रोल पोस्ट व्हॅन ही अत्याधुनिक वाहनं दाखल झाली असून पालकमंत्र्यांच्या हस्ते या अत्याधुनिक वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. आयर्न पंप्स आणि इन्व्हायरो सोल्युशन या कंपनीनं ही अत्याधुनिक वाहनं निर्माण केली असून या वाहनांमध्ये आग विझवण्यासाठी वॉटर मिस्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कमी पाणी आणि जास्त हवेचा दाब या तत्वावर थंड करणं तसंच दडपणं या अग्निशमन विमोचनाचा वापर करून आगीवर प्रभावी नियंत्रण करण्याचं तंत्र या वाहनांमध्ये वापरण्यात आलंय. या वाहनांमध्ये 500 लिटर पाणी आणि 5 लिटर फोम असून इतर आगीव्यतिरिक्त तेलजन्य आणि रासायनिक पदार्थांच्या आगीवरही नियंत्रण ठेवण्याचं तंत्र या वाहनामध्ये वापरण्यात आलंय. त्याचप्रमाणे या वाहनामध्ये मदत तसंच शोधकार्यासाठी उपयुक्त ठरणारी कटिंग, ब्रेकिंग, श्वसन उपकरणं, विविध प्रकारचे दोरखंड, अपघातग्रस्त वाहन खेचण्यासाठी स्विच गिअर, रात्रीच्या वेळी काम करता यावं यासाठी मास्ट लाईट आदी उपकरणंही आहेत. त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या 6 अग्निशमन केंद्रांच्या दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक बिनतारी यंत्रसामुग्री असलेल्या कंट्रोल पोस्ट व्हॅनचंही पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता नियोजन भवन येथील सभागृहात होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार उपस्थित राहतील. या बैठकीत सेवा हमी कायदा, पगारात भागवा अभियान, ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे प्रशंसनीय काम तसंच अधिकाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर शासनात सुरू असलेली कार्यवाही आणि पाठपुरावा यावर चर्चा होईल तसंच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिकारी महासंघाला बांद्रा येथे 1381 चौरस मीटर भूखंड देण्यात आला असून त्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या महासंघ कल्याण केंद्रासंदर्भातही माहिती देण्यात येणार आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 720 किलोमीटर लांबीच्या कोकण पदवीधर मतदारसंघात पुरेसा वेळ देण्यासाठी त्यांनी हा राजीनामा दिला असून पक्षश्रेष्ठींनी हा राजीनामा स्वीकारलाय. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक वातानुकूलित स्वच्छतागृहाचा लोकार्पण सोहळा काल पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. आनंदनगर जकात नाक्याजवळील महामार्गावरून दिवसाला हजारो नागरिक प्रवास करत असतात. मुंबईवरून ठाण्यापर्यंतच्या मार्गात अशा प्रकारचे चांगले आणि अत्याधुनिक स्वच्छतागृह नव्हते. याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींचा विचार करून या परिसरात हे स्वच्छतागृह बांधण्यात आलं आहे. ठाणे महापालिकेचे हे पहिले अत्याधुनिक आणि वातानुकूलित स्वच्छतागृह आहे. सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून हे स्वच्छतागृह साकार झालं असून ठाणे महापालिका क्षेत्रात इतर ठिकाणीही अशाच प्रकारची अत्याधुनिक स्वच्छतागृह बांधण्यात यावी अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका खास कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथील भाषणाचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखवण्यात आलं। यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई शिवाजी मोरे, वाहन चालक मनोहर जगताप, तलाठी नितीन भोम, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील भूषण घोरपडे, मंडळ अधिकारी आदेश म्हात्रे, पोलीस हवालदार सुनील भाट, निवासी नायब तहसीलदार विकास पवार, प्रशांत कुमावत, अंबरनाथचे मुख्य अधिकारी गणेश देशमुख, करमणूक कर अधिकारी अंजली पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना यादव, कृषी विकास अधिकारी प्रफुल्ल बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मानसी बोरकर, जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे, प्रकल्प संचालक रघुनाथ बामणे, उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे यांचा यावेळी खास प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। केंद्रीय मंत्रिमंडळानं महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरील लाल दिवा हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याची री ओढण्यास सुरुवात केली आहे। हा निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून विविध मंत्र्यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवे काढले होते। आता शासकीय अधिकारीही आपल्या गाड्यांवरील लाल दिवे काढत आहेत। जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनीही आपल्या शासकीय वाहनावरील लाल दिवा काढून या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, काँग्रेस शिवसेना एक गट ठरवत स्थायी समितीवरील 9 सदस्यांची नावं गदारोळात जाहीर, मुंबऱ्यात 4 दहशतवाद्यांना अटक आणि ॲडव्होकेट बिलाच्या विरोधात वकील वर्गाचा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।